आपण जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा भरपूर सारे असे आपल्याला टॅक्सेस लागतात आणि ते टॅक्सेस आपल्याला कळत सुद्धा नाही. तर ते टॅक्सेस तुम्हाला जाणून घ्यायचे ते रील पूर्ण बघा. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो ते लमसम असून द्या किंवा SIP असून द्या, प्रत्येक लाखामागे आपल्याला स्टॅम्प ड्युटी 5 रुपये लागते. आणि जेव्हा पैसे आपण विड्रॉ करतो तेव्हा प्रत्येक 1 लाखामागे आपल्याला 25 रुपये STT चार्जेस लागतात. आता आपण 1 वर्षाच्या आत जर आपला फंड विड्रॉ केला तर तेव्हा एक्झिट लोड सुद्धा लागू शकतो. त्याचबरोबर आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतो. आताच आपल्या फायनान्स मिनिस्टरने टॅक्स अपडेट केले आहे आणि आपल्याला शॉर्ट टर्म गेन हा जवळपास 20% एवढा झालेला आहे. आपल्या गुंतवणुकीला 1 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर जर आपण प्रॉफिट विड्रॉ करतो त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असे बोलतात. तो जवळपास 12.5% एवढा आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक वर्षी 1,25,000 टॅक्स एक्झम्पशन आपल्याला भेटतात. आता हे फ्युचरमध्ये जर तुम्हाला तुमचे टॅक्सेस कमी करायचे तर प्रत्येक वर्षी तुम्ही 1,25,000 प्रॉफिट हा विड्रॉ करू शकता आणि पुन्हा तो रिइन्व्हेस्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फ्युचरचे टॅक्सेस पण वाचवा आणि रील आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच फॉरवर्ड करा. धन्यवाद.